हां, तुझं खरं आहे. IVF प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला सोनोग्राफीज म्हणजे अल्ट्रासाउंड थोडेसे जास्त करावे लागतात. कारण IVF प्रेग्नन्सीमध्ये सुरुवातीला थोडंसं ब्लीडिंग होण्याची शक्यता असते. त्याला आपण सबकोरियॉनिक हिमरेज म्हणतो. बाळाचे हार्टबीट्स ठीक आलेत का हे बघावं लागतं. कित्येक वेळेला IVFमध्ये ट्विन्स पण असण्याची शक्यता आहे. तर दोन्ही बेबीजमध्ये हार्टबीट्स आहेत का? का एखादं ट्विन व्हॅनिशिंग आहे हे बघावं लागतं. कधी प्लासेंटा खाली असण्याची शक्यता असते. आधीमध्ये ब्लीडिंग होण्याची शक्यता असते. IVF प्रेग्नन्सीज बऱ्याच वेळेला एल्डरलीजमध्ये होतात कारण वय थोडंसं जास्त असल्यावर होतात. अशा वेळेला बाळाकडे जाणारा ब्लड फ्लो कमी होऊ शकतो. हृदयाचे ठोके इरेग्युलर होऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नीट बघायच्या असतात. त्यामुळे फॉलोअप गरजेचा असतो. त्यामुळे नक्कीच नॅचरली कन्सीव्ह जेव्हा होतो आपण, त्या प्रेग्नन्सीपेक्षा IVF कन्सेप्शनमध्ये सोनोग्राफींची संख्या जास्त असते. पण तुम्ही घाबरू नका. जास्त सोनोग्राफी म्हणजे आपल्या बाळाला त्रास होणार असं नसतं. सोनोग्राफी म्हणजे हे साउंड वेव्हज असतात. हे काही एक्स-रे नाहीत, हे रेडिएशन नाही. त्यामुळे आपल्या बाळाला ह्या साउंड वेव्हजने काहीही त्रास होत नाही. कळलं?